दही आलूची भाजी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. कोणतीही पेस्ट वगैरे न वापरता आपण ही भाजी बनवलेली आहे आणि खूपच छान लागते. कमी साहित्यात तयार होणारी ही दही आलूची भाजी पुरीबरोबर, राईसबरोबर किंवा नानबरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा मी घेतलेले आहेत छोट्या साईजचे बटाटे, बेबी पोटॅटो म्हणतात याला. हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळतील. तर हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे छोटे बटाटे नाही मिळाले तर मोठे साईजचे बटाटे असतात त्याचे तुम्ही चार असे छोटे भाग करून घेऊ शकता. त्यामुळेही तुम्ही अशी भाजी बनवू शकता. आता ह्या बटाटे काय करायचं, एखाद्या फोक किंवा सुरीच्या साहाय्याने याला असे होल होल करून घ्यायचं. म्हणजे काय, आपण जेव्हा हिची भाजी बनवू तेव्हा या मसाल्यांचा फ्लेवर वगैरे पूर्ण आतपर्यंत जाईल. जेव्हा बटाटा खाऊ तेव्हा फिका लागणार नाही, कारण आपण याला कट करणार नाही, असं पूर्ण अख्खाच बटाटा वापरणार आहोत. त्यामुळे ही कृती करून घेणं खूप गरजेचं आहे. आता सर्व बटाट्यांना असे मी फोकने टोचे मारून घेतलेले आहेत. आता काय करायचे, एका वाटीमध्ये घ्यायचं आहे दही. तर इथे मी ताजं दही घेतलेलं आहे. पाव कप दही घेतलेलं आहे. पाव किलो बटाट्यासाठी पाव कप दही बस होतं. आणि दही आंबट नसावं ह्याची काळजी नक्की घ्यावी. आता पाव कप दह्यामध्ये मी इथे मसाले घालून घेते आहे. तर पाव चमचा हळद घालते. मसाले आता घातल्यामुळे काय होतं, ते आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा ते करपत नाहीत. तर एक चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही तिखट नसते पण कलर खूप छान येतो. आता नसेल तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर तर रेग्युलर लाल मिरची पावडर घातला तरी चालेल. एक चमचा धने पावडर घेतलेली आहे. आणि सोबतच आपल्या भाजीला जबरदस्त टेस्ट येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, किंवा तुम्ही सब्जी मसालाही वापरू शकता. नसेल तर गरम मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता. अर्धा चमचा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी ना तव्यावरती थोडी गरम करून मिक्सरमध्ये अशी थोडीशी बारीक करून पावडरसारखं करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला वापरायला सोपं पडतं. आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत. अजून आपण गरम मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे. गरम मसाल्याचा वापर आपण शेवटी करायचा असतो, म्हणजे त्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे तो भाजीमध्ये शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे गरम मसाला आधीच वापरू नका, कारण ते भाजलेले वगैरे मसाले असतात. जर तुम्ही आधीपासून त्याला वापरलात आता तर त्याचं जी टेस्ट असते ती निघून जाते. आता हे सर्व मसाले दह्यामध्ये मी छान असे फेटून घेतलेले आहे. यामुळे काय होतं, मसालेही छान मिक्स होतात आणि दहीही चांगलं फेटलं जातं. तर हे दही आपलं तयार आहे. आता आपण वळूया पॅनकडे. तर पॅन चांगलं गरम झाला की यामध्ये मी तेल घेते. साधारण पाव कपपेक्षाही कमी तेल घेतलेलं आहे. आणि हे बटाटे आपण जे तयार करून ठेवले होते उकडलेले बटाटे, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे छोटे बटाट्यांची भाजी खूपच छान लागते. एक तर चवीला खूप छान असतात आणि लवकर सॉफ्टही होतात, लवकर शिजले जातात. तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये एक शिटीमध्ये ही बटाटे छान शिजले जातात. पूर्ण एकदम आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाहीत, हलकासे म्हणजे 80% हे आपल्याला बटाटे शिजवायचे असतात. आणि हे आपण बाकीचे असे फ्राय केले ना, की बटाटे फ्राय केलात ना, की त्या भाजीची टेस्ट अजून वाढते, कारण मस्त असं एक फ्लेवर येतो त्या भाजीला. टेस्ट खूप छान लागते. थोडंसं कुरकुरीतपणा फ्राय केल्यामुळे येतो. तर बटाटे बघू शकता छान असे थोडा हलका हलका वरती कलर आलेला आहे, गोल्डन कलरसारखं. तो थोडासा अजून हलका वरती असं लालसर थोडासा हलका कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे काढून घेते. आता सेम तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये मी 1 चमचा बटर घातलेला आहे. बटर वितळलं की आपण यामध्ये घालणार आहोत 2 कांदे घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे. आणि कांदेही आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत. कोणतीही पेस्ट वगैरे न वापरता आपण ही भाजी बनवतो आहे, पण चवीला अप्रतिम लागते. तर नक्की बनवा. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता बघू शकता कांदा थोडासा असा ट्रान्सपरंटसारखा गुलाबीसर झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची. तर 1 हिरवी मिरची घालते, कारण आपण काश्मीरी मिरची पावडर वापरली ते तिखट कमी असते. त्यामुळे 1 हिरवी मिरची घातलेली आहे, थोडा हलका तिखटपणा येण्यासाठी. आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं किसणीवरती किसून घालू शकता किंवा पेस्टही घालू शकता. पण फ्रेश वापरलं ना किसून वगैरे का चव खूप छान लागते.
आता हे सर्व साहित्य बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे. टोमॅटोची क्वांटिटी ही कमी झाली आहे, थोडं आळलं गेलेलं आहे आणि मस्त असं सुगंधही सुटलेला आहे. आता यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार ते म्हणजे काय, बेसन. बेसनमुळे काय होतं, आपण यामध्ये कुठलीही पेस्ट वापरली नाही तर मग काय होतं, जेव्हा भाजी तयार होते ना तर एका साईडला पाणी एका साईडला तेल असं होतं. त्यामुळे ते छान असं मिळून येण्यासाठी आणि ग्रेव्हीला छान दाटसरपणा येण्यासाठी आपण बेसन आता घालायचं. म्हणजे काय होतं, कांद्याबरोबर ते छान असं भाजलंही जातं आणि खमंग असा सुगंधही येतो आणि भाजीला चवही खूप छान लागते. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर बेसनही बघा आपलं मस्त भाजला गेलेला आहे, फेस छान येतो आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया जी मसाल्यांची दही घालून पेस्ट बनवून ठेवली होती ती. तर दही शक्यतो आंबट घेऊ नका, लक्षात ठेवा. ताजं दही घ्या म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे जास्त आंबट होणार नाही, चव खूप छान लागेल. आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला फटाफट फेटून घ्यायचं आहे, कारण नाहीतर दही फाटू शकतं. तर फटाफट मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता याला कवर करून फक्त 2 मिनटं आपण हे मसाले शिजवून घेऊया. तर 2 मिनटानंतर बघू शकता मसाले मस्त शिजले गेलेले आहेत. कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि चविष्ट ही तेवढीच होती. एवढा सुगंध पसरला आहे ना किचनमध्ये की तुम्ही असं म्हणाल की आता बघितल्याबरोबर मी पटकन बनवून खाईन, एवढी चविष्ट लागते ही भाजी. तर ग्रेव्ही छान अशी मिक्स करून झालेली आहे, शिजले गेलेली आहे. आता यामध्ये मी घालते बटाटे, जे आपण थोडे हलके फ्राय करून ठेवले होते ते. आता मी इथे डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता. बटाटे तुम्हाला जसं आवडतील तसे करू शकता. तर बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा ग्रेव्हीच्या रेसिपी आहेत. पनीर मसाला, शाही पनीर मसाला, आलू मटर, तर रेसिपीही तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. बटाट्यांना आपण फोकने टोचे मारून घेतल्यामुळे काय होतं, मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर आतपर्यंत जातो आणि जेव्हा बटाटा आपण खातो तेव्हा फिका लागत नाही. त्यामुळे ही कृती करणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये घालूया पाणी. तर थोडंसं कोमट पाणी मी घेतलेलं आहे. दह्याचे आपण जे मसाले मिक्स केले होते त्याच वाटीमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे, किती पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण जास्त पातळ ही ग्रेव्ही चांगली लागत नाही, थोडी दाटसर ग्रेव्ही चांगली लागते. त्यामुळे मी अर्धा वाटीच पाणी घातलेलं आहे. वरून आता थोडीशी कोथिंबीर घालूया, कारण ही ग्रेव्ही आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही, फक्त 2 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे. आता यामध्ये घालूया गरम मसाला. कोथिंबीर आणि गरम मसाला घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटामध्ये आपली मस्त अशी दाटसर ग्रेव्ही तयार होईल. तर जास्त प्रमाणात बनवत असाल तर सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्ही डबल करू शकता. आता याला फक्त 2 मिनटं आपण शिजवून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर बटाट्यांमध्ये छानपैकी उतरेल. बघू शकता मस्त अशी आपला दही आलू तयार झालेला आहे. किती छान आणि चविष्ट आपलं हे दही आलू तयार झालेलं आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता गरमागरम आपण सर्व करणार आहोत पुरीबरोबर, राईसबरोबर किंवा नान, रोटी वगैरे तुम्हाला ज्याच्याबरोबर सर्व करायचं असेल तर करू शकता. पण एकदा नक्की बनवून एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. घरच्या घरी साहित्यामध्ये तयार होणार आहे. आपण नेहमी बटाट्याची भाजी वगैरे बनवतो, पण तेच खाऊन जर बोर झाला असाल तर आणि झटपट तुम्हाला काही बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूपच छान लागते. ग्रेव्ही बघू शकता, जबरदस्त कलर आहे.